अंबाजोगाईसह उपविभागातील कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिकांची कामे सुरळीतपणे पार पडावी या उद्देशाने पर्यावरण मंत्री माननीय नामदार पंकजाताई मुंडे यांचे अंबाजोगाई शहरात संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे। या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या औचित्याने संपूर्ण शहरात डिजिटल बॅनर झळकत असून स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत। मागील 20 वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणात बीड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भाजपा नेत्या व राज्याच्या पर्यावरण मंत्री माननीय नामदार पंकजाताई मुंडे या कार्यकर्त्यांना भेटत नाहीत अशी तक्रार कार्यकर्त्यांमधून ऐकाव्यास मिळत होती। ही तक्रार दूर करण्यासाठी नामदार पंकजाताई मुंडे यांनी अंबाजोगाई येथे जनसंपर्क कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने त्यांचे कट्टर समर्थक गणेश कराड यांच्या पुढाकाराने येथील जयवंती नगर परिसरात सुरू करण्यात येत असलेल्या या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज दस्तूर खुद पंकजाताई मुंडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले। हे जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आल्याने यापुढील काळात सर्वसामान्य जनतेला आपल्या कामासाठी परळी किंवा मुंबई या ठिकाणी जाण्याची आवश्यकता राहिलेली नसून या कार्यालयामुळे सर्वसामान्य जनतेच्या समस्या निश्चित सोडवल्या जातील अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही। आज सुरू करण्यात आलेल्या या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार नमिताताई मुंदडा यांचे यजमान अक्षय भैया मुंदडा, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांच्यासह अन्य मान्यवर व भाजपा कार्यकर्त्यांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती। झुंजार न्यूजसाठी अशोक दळवे, समित दत्ता आंबेकर, अंबाजोगाई। आदरणीय ताई साहेब, आज आपण जास्तीचा वेळ आता आमच्या अंबाजोगाईला मिळेल, आता याच्यानंतर यापूर्वी दिलेलंच आहे, परंतु आदरणीय अक्षय भैया यांच्या नेतृत्वामध्ये आदरणीय ताई आमदारताईंच्या आणि काकाजींच्या नेतृत्वात इथं कधीही काही कमी पडलं नाही। आता तुम्ही प्रत्यक्ष त्यांना नेहमी साथ दिली आहे, त्यांच्या प्रत्येक हाकेला हो दिला आहे आणि आता प्रत्यक्ष तुम्ही इथे आलात। प्रथम परळीमध्ये आपलं ऑफिस आहे, वरळीमध्ये ऑफिस आहे आणि आज परळी आणि वरळीपेक्षाही चांगलं आणि मोठं ऑफिस अंबाजोगाईत केलंय। याबद्दल अंबाजोगाईकरांच्या वतीनं आम्ही आपले केज विधानसभेच्या वतीनं आपले खरं तर स्वागत करतो। आज ताईसाहेब, तुम्ही आज मला माझ्या माहेरी संधी दिली, फार वर्षानंतर सगळ्यांना भेटायचा योग आला, मन खूप भरून आलं। माझ्या माहेरमध्ये माझी तांदळाने आणि खणानाराने ओटी भरली। मी अपेक्षा करते ताईसाहेब, माझ्या सासरची विकासाने ओटी तुम्ही भरणार आहात। मला खूप अपेक्षा आहे तुमच्याकडनं ताईसाहेब। मला इथं तुम्हाला आवर्जून सांगावंसं वाटतं, अक्षयभाई आहेत, सगळेच माझ्यापेक्षा खूप अनुभवानी फार मोठे मोठे व्यक्ती इथं आहेत। मी खूप त्या मानाने अनुभवानी पण लहान आहे आणि मी ह्या अंबाजोगाईची कन्या आहे। पण खरं सांगते ताईसाहेब, जे संस्कार मला ह्या अंबाजोगाईमध्ये दिले, जी लहानाची मोठी मी ह्या शाळा कॉलेजमध्ये झाले आणि जे संस्कार घेऊन मी माझ्या गेवराईमध्ये गेले, तर प्रत्येक वेळी मला इथल्या संस्काराने खूप जिवंत ठेवलं। कदाचित आयुष्यामध्ये मी खूप मागे पडले असते, पण ताईसाहेब हे जे संस्कार ह्या मातीने मला दिले, ते कर्मभूमीमध्ये मी अतिशय प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला आणि त्या सगळ्या प्रयत्नांमध्ये तुमची आणि प्रीतमताईंची खूप छान साथ माझ्या पवार कुटुंबाला मिळाली। त्याबद्दल मी योगेश्वरी मातेसमोर खूप आज धन्यवाद मानले। ज्या माहेरच्या लोकांना बघून अंतःकरण खूप भरून आलं, खूप आनंद वाटला आणि खरंच ताईसाहेब, येणाऱ्या काळामध्ये माझ्या सासरच्या जे काय कामं आहेत ते तुम्ही निश्चितपणे वेळ देऊन करणार आहात, हा विश्वास मला आहे आणि ते जो तुम्ही शब्द दिलेला आहे माझ्या मिस्टरांना, तो निश्चितपणे आम्ही पण सगळं तुम्ही पाळला आणि आम्ही ते कर्तव्य करणार आहोत आणि BJP पक्ष कसा वाढणार आमच्या तालुक्यामध्ये यासाठी आम्ही अतिशय प्रयत्न करतो। आज खऱ्या अर्थानं एक अत्यंत भव्य अशी वास्तू, म्हणजे ज्या प्रकारे ती खुर्ची, तो टेबल पाहून साहेब तिथे येऊन बसणार आहेत का काय, अशा पद्धतीनं चांगलं ऑफिस या ठिकाणी अंबाजोगाईमध्ये तिथं झालेलं आहे। आणि ही फक्त वास्तू नसून गोरगरीब जनतेची, सर्वसामान्य जनतेची हक्कानं कामं होणारी एक वास्तू आहे, जिथं फक्त अंबाजोगाई तालुका नाही, केज तालुका नाही, परळी तालुका नाही, पण मला खात्री आहे की ह्या वास्तूमध्ये इतकी ताकद निर्माण होणार आहे ताईसाहेबांच्या स्पर्शानं की राज्यातल्या कुठल्याही कोपऱ्यातला माणूस या ठिकाणी आला तर त्याला न्याय भेटल्याशिवाय राहणार नाही, असं ऑफिस भविष्यामध्ये या ठिकाणी होणार। पूर्वीपासून जिल्ह्यामध्ये लोकनेते स्वर्गीय मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक लोक या ठिकाणी निर्माण झाले आणि मला एका गोष्टीची आनंद आहे की मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली विमलताई पहिल्यांदा आमदार झाल्या, तसंच आमदार नमिता मुंडांना 2दा आमदार करण्यामध्ये आपला आशीर्वाद आहे, ह्याचा आम्हाला अभिमान आणि ह्याचा आम्हाला कौतुक आहे। राज्यामध्ये काम करणारे अनेक लोक असतात, पण त्या लोकांमध्ये नेतृत्वामध्ये अशी ताकद असली पाहिजे की आपल्या कार्यकर्त्याला आपण जबाबदारी दिली
तर तो योग्य करते का नाही फक्त लक्ष ठेवायचं, पण त्याच्या अधिकारात कधी कुठला या ठिकाणी हस्तक्षेप करायचा नाही. ही दानत कुठल्या नेतृत्वामध्ये असेल तर ती लोकनेत्या पंकजाताईमध्ये या ठिकाणी. माझी सर्वांना विनंती राहील की भविष्यामध्ये सर्वसामान्य जनतेचे दवाखान्याचे कामं असतील, नगरपालिकेतले असतील, तहसीलचे असतील, हे आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून तुम्ही ताईसाहेबांपर्यंत जर आणले तर हे लोकांचा थेट संपर्क होण्याचं अत्यंत चांगलं माध्यम आज अंबाजोगाई सारख्या शहरामध्ये या ठिकाणी उभा झालंय. आणि पूर्वीपासूनच मुंडे साहेबांचं वास्तव्य असणारं हे गाव आहे. स्वर्गीय प्रमोद महाजन साहेबांचं वास्तव्य असणारं हे गाव आहे. स्वर्गीय विमलताईंनी ह्या भागामध्ये काम केलंय. आणि ज्याप्रमाणे गीता काकूंनी या ठिकाणी बोलत असताना सांगितलं की त्यांचं हे माहेर आहे, त्याच पद्धतीनं पंकजाताईंचं मामाचं गाव आहे. त्यामुळे या गावाला सुद्धा देशामध्ये राज्यामध्ये भरपूर असं महत्व आहे. आणि इथं ऑफिस झाल्यामुळे एक चांगलं झालं की आमचं नगरपालिकेचा ताण कमी झाला. येताना तुम्ही काहीतरी पैसे घेऊनच येतात आणि आपल्या शहराला काहीतरी चांगलं घडल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही ही आम्हाला खात्री. आत्ताच मेडिकल कॉलेजच्या 2-3 गोष्टीमध्ये आता काहीतरी घेऊन तर आलं पाहिजे. आता मामाच्या गावाला रिकामी कशी येऊन झालं, आता आमच्यासारखे भातचे रिकामी फिरायचे म्हणून तर ते काहीतरी घेऊन आल्याशिवाय समजा ते चालणार नाही. त्या दृष्टीनं आपल्याला या ठिकाणी काम करायचंय. पण शेवटी हे ऑफिस ही फक्त वास्तू नसून तुम्हाला आम्हाला न्याय मिळवून देणारी जागा आहे. हे तुम्ही आम्ही लक्षात ठेवावं. हे आपण गाठ मनाशी बांधावी. जनता पहिल्यांदा, सत्ता नंतर असा विचार करणारा नेता आमच्याकडे आहे. आणि तो आदरणीय पंकजाताई ज्यावेळेस विचार करतात की या जनतेचं भलं तेच माझं भलं. अटल बिहारी वाजपेयींनी सांगितलं होतं भारतीय जनता पार्टीला राजकारण हे फक्त 20% आहे आणि 80% हे समाजकारण आहे. आणि हा खरोखर जर कोणी तत्व आणि सिद्धांत पाळत असतील तर ताईसाहेब पाळतात. अनेक नेत्यांपैकी 80% समाजकारण करतात. जसं साहेब म्हणायचे की धार उडे आकाशी तिचे चित्त पिलापाशी, तशीच स्थिती ताईसाहेबांची असते. ताईसाहेब जेव्हा मुंबईला असतात, जेव्हा बाहेर असतात, तेव्हा माझ्या बीड जिल्ह्यातले काय आहे कुठल्याही कार्यकर्त्यांनी फोन करू द्यात, मेसेज करू द्यात, त्याचं त्वरित उत्तर देतात. हीच आमच्या विकासाची नाळ आम्हाला जुळते. चांगलं करणाऱ्या माणसाची गरज आहे का नाही समाजाला? का स्वतःच्याच घरं भरणाऱ्या माणसाची गरज आहे? माझ्या मागे आता काहीच नाही. एक कारखाना अक्षयला देऊन टाकला, एक कारखाना ते DRT तिकडे ते बोत्रे पाटलांनी घेतला. आता मी मोडको मुसळ आहे, मला ते कारखान्याचा ताप होता नुसता. आता मी तुमच्याच बरोबर आहे आणि हे माझं काम करतील, नाही करणार का तुम्ही? काय हे तर कधीच काय. आता ताई येतील इथं कार्यालय झालंय. माझ्या मुलाचा वाढदिवस आहे 13 मे, यांचाही वाढदिवस 13 मे अक्षय. मी त्याचं नाव ठेवलंय वसुली. माझ्या पोराचं नाव मी वसुली ठेवलंय. मम्मी मैं ये करूंगा तो मुझे क्या मिलेगा, मम्मी मैं वो करूंगा तो मुझे. तसंच त्याला मी म्हणते तुम्हाला वसुली असते तुमची, आम्हाला काय. तर बरोबर आहे, मी इथे कार्यालय आहे म्हणून तुम्हाला काय. तर खूप चांगलं काम करता येईल. नगरपालिका आपल्याच ताब्यात आहे, भरपूर यांना आपण पूर्ण कामाला लावू, काही प्रॉब्लेम नाही. पण हे कार्यालय हे माझी प्रथा होती. मंत्री असताना इथे माझं कार्यालय होतं म्हणून मी उघडलंय. पण नीताबाबींनी म्हटल्याप्रमाणे की बाबा जिल्ह्यातल्या लोकांचं काम कुठे पडतं? जिल्हा परिषदमध्ये पडतं, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पडतं किंवा पंचायत समितीमध्ये पडतं तालुक्याच्या लोकांचं. आता आपल्याकडे युती असल्यामुळे काही ठिकाणी आमदार आपला नाहीये. पहिले काय होतं, 5 आमदार माझेच होते, 6 माझ्यासारखेच होते आणि खासदारही आपले होते. ती अशी संपूर्ण सत्ता होती. आता युती जरी असली की ज्याचं तेच स्वतःचीच माणसं सांभाळत असतं, ते काही त्याला आपण नाव ठेवण्यात काही पॉईंट नाही. पण मी आता येणाऱ्या 3 महिन्यात बीडमध्ये सुद्धा असंच कार्यालय उघडणार आहे. म्हणजे आष्टी पाटोदा, गेवराई, शिरूर या लोकांना बीडमध्ये येता येईल आणि जिल्ह्याच्या माजलगाव वगैरे तिथले पण जिल्ह्याचे कामं पडतील. धारूर, वडोणी या लोकांना बीडमध्ये येऊन त्यांचे कामं करण्यासाठी माझं कार्यालय तिथे असेल. आणि आता हे कार्यालयामध्ये मी CCTV कॅमेरा पण लावणार आहे. म्हणजे इथे टंगळमंगळ नाही, या चला ताईचं कार्यालय ऊन पडले, चला AC मध्ये बसू, 10-12 बसले, चहा प्यायले, त्यांचंच कार्यालय वाटायला लागलं, दुसऱ्याला आत आलं तर नीट कोणी अटेंड करत नाही, असं नाही. इथे जो येईल त्याची दखल घेतली जाईल, त्याचं नाव काम लिहून घेतलं पाहिजे. ते काम कुठल्या पातळीचं आहे ते पातळीचं जर अंबेजोगाईच्या पातळीचं ते इथल्या इथं केलं जाईल. ते जर नमिताताईंना सांगायचं, अक्षय मुंदडांना सांगायचं, ते लगेच त्यांना बाबा हे काम आहे, हा माणूस आलाय, हा परळी मतदारसंघातला आहे, तुमच्याकडे आला, आमच्याकडे त्याचं काम केलं जाईल.
जर हे काम बीडच्या लेवलचं तर लगेच आमचं जे 3 महिन्यामध्ये बीडचं कार्यालय तयार होईल, तिथे बीडच्या कार्यालयामध्ये तात्काळ हे विषय केला जाईल की बाबा हे सीओ कडे काम आहे, हे जिल्हा परिषदकडे काम आहे, आरोग्य अधिकाऱ्याकडे काम आहे, हे जिल्ह्याच्या अधिकाऱ्याकडे काम आहे, लगेच तिथं पाठवलं जाईल. त्याला इथून फोन केला जाईल, बाबा सीओला बोललो तिकडच्या कार्यालयामध्ये तुझा फॅक्स केलाय, तुझा मेसेज केला, तिथला माणूस तो मार्ग गेला. म्हणजे आणि या कार्यालयाचं आता आज उद्घाटन झालंय. 8-10 दिवस हे सुरळीत करायला आम्हाला वेळ द्या, नाही तर उद्याच येतात. कुठे आहे कुठे आहे कुठे आहे कुठे पेपर आहे कुठे आहे, जरा लावू द्या ते. हां ते लावू द्या. आज मुहूर्त होता, तिथे प्रिंटर लावू द्या, तिथे लेटर पॅड येऊ द्या, तिथे कम्प्युटर येऊ द्या. जरा 8 दिवस द्या, ते सगळं व्यवस्थित होईल. म्हणजे ते सुरळीतपणे इकडच्या भागाच्या लोकांची कामं मार्गी लागतील. आणि पुढचं कार्यालय बीडमध्ये असेल तेव्हाही असं जोरात उद्घाटनासाठी तुम्ही याल. आमच्या मोदींनी सांगितलंय ते प्रधानमंत्री नव्हे प्रधान सेवक आहेत, तर मी तुमची सेवक आहे. हे 5 वर्ष मी तुमची सेवा करणार आहे, पण त्याचबरोबर मी तुमची आई देखील आहे, तुमची ताई देखील आहे. तुमचा कान धरायचा अधिकार मला आहे. मी तेच म्हणायचे ना, जसं मी अजितदादांना म्हणायचे तुम्ही रागवले तर तुम्ही पुरुष आहे, लोकांना कौतुक वाटतं. आम्ही रागवलं की लोकांना वाटतं अरे ताई रागवल्या. तर मी काही मला कोणाचा रागवत नाही, मी तुमच्या घडवण्याचा प्रयत्न करतो. कार्यकर्त्यांना मी सांगायचे बोगस कामं करू नका. जर चौकशी लागली मी वाचवू शकणार नाही. पैसे किती पैसा असेल, जर कायदा तुमच्या विरोधात आहे, तुम्हाला जग वाचवू शकत नाही, देव वाचवू शकत नाही. तर कायद्याच्या बाहेर काहीही करायची गरज नाही. छान काम करूया. हे प्रवचन देण्याचं कारण आहे की परत या कार्यालयातून अशा काही अपेक्षा तुम्ही करू नये की अँटी करप्शनमध्ये मी पकडला गेलोय, पैसे घेतले होते हातात, पावडर पण लागली माझ्या हाताला, पण ताई माझ्या तुमच्या पाहुण्याचा मी पाहुणा आहे. काय करू शकते. एक अधिकारी माझ्याकडे आला होता ग्रामविकास असताना, त्यांनी एका लैंगिक शोषण केलं एका महिला अधिकाऱ्याचं, आणि तो लांब लांबून नातं सांगून माझ्याकडे आला. मी म्हणलं बाबा तुला त्यांनी नाही जेलमध्ये घातलं तर मी घाल, कृपा करून असे काही असंविधानिक गोष्टी विचारू नका. त्याची जागा इथे नाही. हा काळ वेगळा आहे. आपली परिस्थिती ओळखा, आपली ऐपत ओळखा, त्याच्यात आनंदी राहा. ती ऐपत 10 पैशाची असेल तर 15 पैशाची करायचा प्रयत्न करा. 10 पैशाची ऐपत जो 100 रुपयाची करायला जातो त्याची जागा तुरुंगात आहे. हे मोदीजींनी गेल्या अनेक वर्षात दाखवले की तुम्ही बाबा हे असं चुकीचे कारण अपेक्षाच करू नका. चांगल्या अपेक्षा करा. तुम्ही मला म्हणले ना ताई मला कॅन्सर झाला आहे, मला काही झालंय, मी देईन, माझं मोडून देईन घरचं, पण मला ह्याच्यातून वाचा, मला त्याच्यातून वाचा. एका कार्यकर्त्याच्या मुलाने फ्रॉड केला, 40-50 लाखाला गंडवलं लोकांना. ते पैसे ते तुम्ही द्या ना, मी तुमचे कार्यकर्ते कसं देणार नाही बाबा तुम्ही. आणि ते पैसे तुम्ही वापरले. मुलांनी कुठून पैसे आणले विचारा ना रे बापांनो, आईला. नवरा कुठून पैसे आणतो विचारा ना बायकांनो. तुम्हाला गंठन केलं, तुम्हाला साडी केली, तुमच्या घरावर 4 मजले चढले, पुन्हा मग कारवाई झाली, केस झाली, अटक झाली, मग काय करायचं. बरोबर आहे का. कधीतरी विचारा ना घरात कुठून पैसा यायला आहे. 10 रुपयाचे 100 रुपये करा, पण काम करा. आणि ते काम करायला मी तुमच्या पाठीशी उभी आहे. तुम्हाला 10 लाखाचं पत्र दिले ना, लाख रुपये कमवा, पण 10 लाखाचं पत्र दिले 10 लोक गायब करू नका, प्लीज करू नका. मस्त 10 नाही, मी आधी म्हणायचे, मी जेव्हा आधी लोकांना म्हणलं मी 1 कोटीचं काम देते ना एखाद्या कार्यकर्त्याला, त्याला 5 लाखाचं मिळत नव्हतं ना, त्याला फंड त्याला मिळायलाच ना प्रॉफिट. तर करू नका, चांगलं काम करा. काही आता लोक बदमाश पण असतात राजकारणात, चांगले पण असतात. काही लोक आपल्याला सोडून गेले, काही लोक आपल्याला वापरून निवडून येऊन दुसऱ्याशी संधान करून गडबड करायले. करू द्या त्यांना, काय करायचं ते. माझ्या विरुद्ध कारस्थान केलेला कोणताही माणूस आज जागवा कुठे दाखवा, कारण माझ्या हृदयामध्ये पाप नाही, देवाचा साक्षात आशीर्वाद. आता 400 मतांनी पडले माधव तात्या. किती मतांनी पडले. 600 मतांनी पडले. म्हणजे अजून 400-500 मताचाच विषय होता ना. म्हणजे हे होत राहतंय राजकारणात. मी पण पडली, पण ज्यांनी हे केलं ते पुन्हा नकाशावरून गायब होतं, ते लक्षात ठेवा. त्याला मला काहीच करावं लागत नाही, निसर्ग करतो काय करायचं. चांगलं काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी सगळ्या शक्ती एक येतात, सगळ्या शक्ती. त्यामुळे तुम्ही माझी शक्ती आहात. खूप गंभीर भाषण मी केलं असेल, पण तुम्ही गंभीर ऐकायलात, अजिबात हलनात डुलनात काही करणार. मग तुम्ही झोपला असताल तर उठा,
आणि जागे असताल तर टाळ्या वाजवा. मला रजा